निकाल लागलाय, अपेक्षित होता काय? सुरुवातीला मी या ठिकाणी नवनिर्वाचित आमदार राऊत यांना अभिनंदन करतो आणि त्यांच्या हातून येत्या 6 वर्षामध्ये जिल्ह्याची विकास कामं त्यांनी दिलेल्या आश्वासाप्रमाणे पूर्ण व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो. आणि त्याच पद्धतीने मी माझ्या वरती विश्वास टाकलेल्या सर्व मतदारांचे व या मतदारांना पुरोगामी विचार पटवून सांगण्यामध्ये जे पुढे राहिले ती सर्व अदृश्य शक्ती यांचे मी आभार मानतो. या ठिकाणी मला आवर्जून या ठिकाणी आपल्याला सर्वांना सांगायचं आहे, घर बैठे तो लाचार कहलाएंगे, लड़कर हारे तो मिसाल बन जाएंगे. अशा पद्धतीने आम्ही सर्वजण लढलो. मी सुरुवातीपासून आपल्याला सगळ्यांना सांगत आलेलं आहे की लोकशाही मार्गाने सर्व इलेक्शन झाल्या पाहिजेत आणि माझ्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या आदेशान्वये मी पुरोगामी विचार या जिल्ह्यामध्ये टिकला पाहिजे आणि तो टिकवण्याच्या दृष्टिकोनातून हे इलेक्शन लढलो. मला या ठिकाणी हिणवलं गेलं 16 मतं आहेत त्यांच्याकडे फक्त, तर मी त्याच्यावरती 100 मतं अजून ऍड केलेली आहेत. 2 आकडे सुद्धा पार करणार नाहीत असं मला हिणवलं गेलं. वसंतनाना या ठिकाणी 3 आकडे अंकात नेण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहे. पुरोगामी विचार टिकवण्याच्या दृष्टिकोनातून यशस्वी झालेला आहे. आता इलेक्शन संपलेले आहेत. सगळ्यांनी मिळून या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही काम करू आणि जिथं जिथं पुरोगामी विचाराला तडा जातोय, जिथं जिथं काही चुका होते तिथं ठामपणाने आम्ही सर्वसामान्य जनतेसाठी रस्त्यावर उतरण्यासाठी कायम कटिबद्ध राहतो.